चला उभे राहा. हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण कृष्ण काल हरे जय जय राम जय 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 राम कृष्ण जय 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 राम हरे 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 जय जय राम कृष्ण सुंदर ध्यान उभे विटेवरे करकट भरे ठेवणिया 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 हो हो सुंदर ध्यान उभे विटेवरे करकट भरे ठेवणिया 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 कर कटेवरे कर कटेवरे कर कटेवरी ठेवणिया तुलसी हार काळा गाज बेदाबर आवडे निरंतर हे तेरा तुलसी हार काळा गाज बेदाबर आवडे निरंतर हे तेरा कर कटेवरे कर कटेवरे कटेवरी ठेवणिया तुझ्या तुझ्या
कुंडल तळपती श्रवणी कंटिक शुभमनी विराजेत मकर कुंडल तळपती श्रवणी कंटिक शुभमनी विराजेत मकर कुंडल तळपती श्रवणी कंटिक शुभमनी विराजित मकर कुंडल तळपती श्रवणी कंटिक शुभमनी विराजित कंठी कौस्तुभमणी कंठी कौस्तुभमणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुझ्या रंगाला गाजविला आवडे निरंतर तुझ्या रंगाला गाजविला आवडे निरंतर कंठी कौस्तुभमणी कंठी कौस्तुभमणी कंठी कौतुमने विराजित तुझ्या रंगाला गाजविला आवडे निरंतर हे ध्यान तुझ्यार कश पितंबर आवडे निरंतर हे ध्यान हा तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हा तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे माझे हेची सर्व सुख घर तुका म्हणे माझे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन त्रिमुख आवडीने पाहिन त्रिमुख आवडीने तुळसी हार गळा काज वेदांबर तुळसी हार गळा काज वेदांबर पाहिण ते मुख आवडे पाहिण ते मुख आवडे तुळसी हार काजे पितांबर तुळसी हार काजे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान 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 तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुळसी हार काजे पितांबर हो तुळसी हार काजे पितांबर विठोबार घुमाए काळी 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 विठोबार घुमाए जय जय विठोबार घुमाए विठोबार घुमाए विठोबार घुमाए पार घुमाए
जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी हरी जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी 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 जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय जय राम हरी जय राम जय जय राम हरी हरी जय हरी 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 जय जय राम हरी जय राम जय 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 राम जय जय राम राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी ओहो रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साधनी सुख झाले वो साधनी सुख झाले वो साधनी सुख झाले वो साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा बहुत सुरताची जोडी
होता सुकृताची जोडी हा होता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर 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 बापर कुमार देवी वर बापर कुमार देवीवर बापर कुमार देवीवर बापर कुमार देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बापर भुमा देवीवर बापर भुमा देवीवर बापर भुमा देवीवर बापर भुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम
संसारी एवोनी संसारी एवोनी संसारी एवोनी संसारी एवोनी संसारी
नित्य ध्यात से ध्यात से गोविंदा गोविंदा
पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय. विठाला 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 विठा फटाके वाजू नका. बोला कुंडली गवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम की जय. संत सोपान काका महाराज की जय. हर हरे छत्रपती शिवाजी महाराज की जय. विठाला 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 विठाला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. श्री रामचंद्र भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की गौ माता की जय. एक बंद कर लागेल मग ते बंद कर लागेल. छडला ठीक ठीक ठीक. येवोनी संसारी मी तो एका जाणे हारी नेनो अनिक काही धंदा नित्य ध्यात से गोविंदा काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ नेनो अनिक काही धंदा नित्य ध्यात से गोविंदा तुका म्हणे एक तुका म्हणे एक धनी विठ्ठल मी सेवक नेनो अनिक काही धंदा नित्य ध्यात से गोविंदा परम पुरुष शौर्य पांडुरंग मुरारी कमल नयन हासं गोपिका चित्तहारी प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदै धवल हासं विठ्ठल
विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरत्ना वरं पुण्डलीकाय धातं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकरू प्रथम नमन पाण्डुरङ्गकरू प्रथम नमन पाण्डुरङ्गकरू प्रथम नमन पाण्डुरङ्गकरू प्रथम नमन पांडुरंगाकरू प्रथम नमन पांडुरंगाकरू प्रथम नमन पांडुरंगाकरू प्रथम नमन पांडुरंगाकरू प्रथम पांडुरंगकरू प्रथम नमन पांडुरंगकरू प्रथम नमन पांडुरंगकरू प्रथम नमन पांडुरंगाकरू प्रथम नमन पांडुरंगाकरू प्रथम कृपदाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारो त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्याच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास कृपा कलापद्मजियोधरा धावतारं कलङ्कं कतेजोधिकं मोतिभद्रं खलानीशवादापनोदान दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदीपं नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदार सोपान देव निवृत्ती उदार सोपान देव
रूप रूपाय विष्णवे सर्वजिष्णवे यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे ज्ञानेश्वर भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नादतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वरासी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी नाथाच्या या वारकरी नाथाच्या वारकरी नाथाच्या मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विठ्ठल विठ्ठल येवोनी संसारी मी तो एका जाणे हरी नेनो अनिक काही धंदा नित्य ध्यात से गोविंदा रामकृष्ण हरी आता तुमचा हप्ता आला नाही त्यात माझी काय चूक एवढ्या का रागानं पाहता आल्यापासून बघते सगळे अशाच बघत बसले काय असेल ते आपण नंतर बघून घेऊ पण सध्या रामकृष्ण हरी मागचा बचत गट रामकृष्ण हरी म्हणा ना मोठ्याने रामकृष्ण हरी वा वा रामकृष्ण हरी नाही तुमचा काही विषय नाही तुमचा कसलाच विषय नाही आपले 2000 फिक्स खर तर ही परिचयाची सुरुवात आहे बोलताना नॉर्मली खूप कमी ठेवा शब्दामागे रिवर्ब ठेवा परंतु फार इको नको गाताना तेवढाच द्यायचं ना आवाज थोडासा परिचयाची सुरुवात आहे म्हणून पहिला रामकृष्ण हरी पहिल्यांदाच आपल्या पवित्र पुण्य ग्रामामध्ये येण्याचा योग येतोय सुंदर अशा पद्धतीने सर्वजण उपस्थित आहात प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी श्री कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग आणखी थोडा कमी महाराष्ट्र भूषण पंचमवेद निर्माते तुम्हा आम्हा साधकांचे मायबाप आणि उद्धराया जन उद्धराया जीव उद्धराया जड अशा जन जड जीवाचा उद्धार करण्याची तळमळ अंतःकरणामध्ये धारण करून अवतार धारण करणारे आणि तुमच्या आमच्या पर्यंत उद्धाराचं साधन पोहोचवणारे
महान संत जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती संत तुकोबाराय आजी संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा अभंग प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकोबाराय या संसाराला प्राप्त झाल्यानंतर आमच्या जीवनाचं काय प्रयोजन असेल हे मांडतायत. खर तर संतांचं जीवनच प्रयोजनात्मक आहे. संत तुमच्या आमच्या सारखं सामान्य जीवन जगत नाही. तुमच्या आमच्या सारखं सैर विचाराचं जीवन संत. आवाज येतोय माझा स्पष्ट? शब्द कळतायत ना माझे? पाठीमागे इकडे लक्ष. एकदा थम्स अप करा. हा हा असं असं करा. येतोय आवाज येतोय माझा? असं तरी करा. नाही असं तरी हो म्हणा. नाही म्हणा. बोला ना जरा आपलं. का पुढंच नेटवर्क आहे? मागे नेटवर्क पोचत नाही का? पोचतोय ना? ठीक आहे. लक्ष देऊ नाही का? हे सुरुवातीलाच विचारलेलं बरं. नाही तर कीर्तन झाल्यावर म्हणते कीर्तन कळलं नाही. ऐका, संत हे नियोजनाचं जीवन जगतात, प्रयोजनाचं जीवन जगतात. तुमच्या आमच्या सारखं सामान्य विचाराचं जीवन कधी जगत नाही. कारण संत कधी सामान्य कार्य करण्याकरिता इथपर्यंत आलेच नाही. संतांचं कार्यही मोठं आहे. ऐका, त्यांचे विचारही व्यापक आहेत. आणि या कारणानं इथपर्यंत येण्याचं प्रयोजनही संतांचं त्याच दृष्टीचं आहे. कशाकरिता? सामान्य तऱ्हेनं जसे तुम्ही आम्ही प्रपंचात आलो, संतही आले नाही असं नाही. संसाराला प्राप्त झाले नाही झाले असं नाही. पण संसाराला प्राप्त झाल्यानंतर पुढे काय करायचंय आपण म्हणतो बघू पुढचं पुढे. अरे काय तुझ्या जीवनाचं नियोजन आहे? काय तुझ्या पुढच्या प्रपंचाचं? काय तुझ्या पुढे भविष्याचं? बघू म्हटले जसा मार्ग घावेल तसं, जसा रस्ता दिसेल तशा पद्धतीनं प्रपंच घडेल. एवढा काय मी फार विचार केला. पण संत मात्र प्रयोजन सांगतात. एवोनी संसारी मी तो एक जाणे हरी. संसारात आल्यानंतर मी काय करेल तर भगवंताला जाणेल, एकालाच जाणेल. मी तो एक जाणे हरी, एकच हरीला जाणून घेईल. आम्हाला इतर दुसरं काम जर तुम्ही विचारताल तर इतर काम राहणारच नाही. का? त्या एकाला जाणल्यानंतर नेनो अनेक काही धंदा नित्य घ्यात असे गोविंदा. सातत्यानं भगवंताच्या चिंतनात राहणं हे आम्हाला अधिक आनंददायी, अधिक सुखकारक वाटतं. इतर गोष्टींच्या मानाने, प्रापंचिक विषयांच्या मानाने भगवत चिंतनामध्ये रमणं हा आमच्या जीवनाचा नित्य ध्यास, नित्य धंदा हा आमच्या जीवनाचा झालेला आहे. अहो असं काय नित्य ध्यास घेऊन बसलो, आमचे विषय सुद्धा हरीला आम्ही देऊन टाकले. आमचे विषय सुद्धा हरिरूप झाले. आता आम्हाला राग जरी आला तरी तो भगवंतासाठीच. आम्हाला लोभ निर्माण झाला तरी तो भगवंतासाठी. आम्हाला क्रोध झाला, लोभ झाला, मोह झाला तरी तो त्याच्याच प्राप्तीकरिता, इतर प्रापंचिक विषयांकरिता आमचे काम वासना, आमची इतर विषय क्रोध वासना जात नाही, इतर विषय जात नाही. त्याच्या प्राप्तीकरिता आम्ही इथपर्यंत हे विषय घातले. काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ. म्हणून ते विषय आम्हाला दुःख देऊ शकत नाही. ते विषय सुद्धा आम्हाला सुखाचीच निर्मिती करून देतात, सुखाचीच प्राप्ती करून देतात. कारण भगवान परमात्म्याला ते अर्पण केलेले आहेत. एवढंच काय तुकोबाराय सांगतात. या स्वरूपानं आमच्या जीवनामध्ये हे सगळं आम्ही बघतो एकाच दृष्टिकारणानं. कारण तो दुसरा तिसरा कोणी नाही, तो आमचा मालक आहे. आणि ऐका, मालक तो आहे, आम्ही त्याचे दास आहोत. आणि ही दास्य भक्ती आमच्या जीवनामध्ये निरंतर आमच्या अंतःकरणामध्ये राहील.
तुका म्हणे एक धनी विठ्ठल मी सेवक विठ्ठल विठ्ठल. अत्यंत सुंदर अशा नियोजनामध्ये पवित्र पुण्य अशा वातावरणामध्ये गोड अशा पद्धतीनं सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्री एकनाथ षष्ठी निमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सामुदायिक पारायण घडते आणि या माध्यमातून सेवितो हा रस वाटितो अनेका भक्तीचे प्रकार आहेत. ऐका, भक्तीचे प्रकार आहेत, परमार्थ करण्याचे सुद्धा प्रकार आहेत. तुम्ही वैयक्तिक घरी बसून सुद्धा नामचिंतन करू शकता, वैयक्तिक घरी बसून सुद्धा तुम्ही पारायण करू शकता. पण ऐका, वैयक्तिक केलेल्या पारायणाच्या प्रमाणामध्ये सामुदायिक केलेल्या पारायणाचा फार मोठा लाभ आपल्याला प्राप्त होतो. आणि हे सगळं पुण्य सामुदायिक पुण्यामध्ये या ठिकाणी आपल्याला प्राप्त होत असतं. आपण या समाजाचं, या मातीचं, या निसर्गाचं, साधू संतांचं, भगवंताचं काहीतरी देणं लागतो या हेतूची जाणीव आपल्याला सप्ताहाच्या माध्यमातून होते बरं का. याची जाणीव आपल्याला होते आणि म्हणून फार मोठ्या दातृत्वानं, फार मोठ्या अंतःकरणानं या ठिकाणी हा सप्ताह केला जातो. फार चांगलं नियोजन इथपर्यंत एवढ्या भव्य स्वरूपाचा सप्ताह गेली 2 वर्षा पाठीमागे सुरू झाला, बरोबर ना. आणि आताच सुरू असणारं हे 3रं वर्ष आहे. पण बाबा खरं सांगू का, वाटत नाही हे 3रं वर्ष आहे. इकडच्या आहे पण मागच्या अजूनही रुसलेच काही नाही. वाच म्हणा मोकळ्या मनानं टाळे. आपल्या बाळाचं कौतुक करायला आईला आनंदच वाटला पाहिजे ना. ऐका ऐका, 3रं वर्ष हे अजिबात जाणवत नाही, असं वाटत नाही. तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीवरून, तुमच्या सगळ्यांच्या नियोजनावरून, एवढ्या चांगल्या प्रयोजनातून एवढा हा चांगला परमार्थ तुम्ही करताय की जसं की काही हे सुवर्ण महोत्सवी वर्षच आपल्या सप्ताहाचं घडतंय असं वाटू लागलं. एवढा सुंदर भव्य स्वरूपाचा सप्ताह आपण या गावामध्ये करत आहात. पवित्र पुण्य आपलं रातंजन गाव. खरं तर मी गावाचा अर्थही फार गोड पद्धतीनं, तुम्ही रातंजन गाव फार गोड नाव आहे बरं का. रातंजन म्हणजे रात्रीला अंजन घालणारं, म्हणजे अंधाकार दूर करणारं, अज्ञानातून ज्ञानाचा प्रकाश निर्माण करणारं आपलं गाव आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे, इथे आल्यानंतर इथे जेवढा हा वृद्ध वर्गांचा सहभाग आहे तितकाच तरुणांचा सुद्धा सहभाग पाहायला मिळाला. याचा आनंद आहे, आनंद आहे याचा. कारण खरंच तुम्हाला जर वाटत असेल ना आपला सप्ताह पूर्णत्वाला जावा, तो कधी जाईल? जुन्या जाणत्यांचे विचार आणि तरुणांचं कर्तृत्व याचं समीकरण ज्या दिवशी घडेल त्याच दिवशी आपला सप्ताह पूर्णत्वाला जाईल. कारण काही काही गावचे सप्ते 60-65 ओलांडल्यांच्या पुढेच राहतील. म्हणजे काकडा त्यांनीच करायचा, हरिपाठ त्यांनीच करायचा, भजन त्यांनीच करायचं, कीर्तनाला त्यांनीच यायचं. कोण? 60-65 पुणे जे हाफ तिकीट राहतात. फार मोठा परमार्थ आहे तुमच्या जीवनात. खरं सांगू का, 60-65 वर्षाच्या वृद्ध काळामध्ये तुम्ही परमार्थ करतात. फार मोठा परमार्थ आहे तुमच्या काळात, तुमच्या जीवनातला. पण खऱ्या अर्थानं ही परमार्थाची पताका तरुणांच्या खांद्यावरती जाताना फार मोठा आनंद आज खऱ्या अर्थानं आपल्या गावाला वाटलाच पाहिजे. इथे चांगल्या परीनं सगळ्याच वयातील वयोगटातील या ठिकाणी श्रोते वर्ग उपस्थित आहे. माता भगिनींची सुद्धा प्रार्थनीय उपस्थिती आहे. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही सर्वजण एवढ्या अंतःकरणानं श्रद्धेनं भक्ती करताय. फार मनापासून धन्यवाद. एकदा जोरदार टाळी वाजवा सर्व आयोजक नियोजकांकरिता. आजच्या सेवेचं सौजन्य या ठिकाणी सेवादान हरिभक्ती परायण गौतम माळी. एकदा जोरदार टाळी वाजवा. या ठिकाणी आदरणीय गौतम माळी यांच्याकरिता सुंदर अशा पद्धतीचं या ठिकाणी सेवादान त्यांचं आहे. अन्नदात्यांसाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवा. खरं तर कीर्तनामध्ये बाकीच्यांचं काही सांगू नका, पण अन्नदाते आणि सेवादान यांचं नाव घेतलंच पाहिजे बाबा. का? अभिमान म्हणून नाही बरं का, कुणाचा अभिमान म्हणून नाही.
पण आपल्या जवळ असलेलं पद आणि धन धर्म कार्यासाठी लागावं, हे दातृत्व अंतःकरणामध्ये निर्माण होणं, यालाच भगवंताची कृपा असं म्हणतात. म्हणून त्यांचं धन्यवाद. ठीक आहे, काहींचा पैसा टॅक्सवारी जातो, हा, पण सप्त्याला पावती फाडायची म्हटली की अंगावर काटा येतो. सप्त्याला पावती फाडायची म्हटली की ते पुढे येत नाही, पण प्रपंचासाठी हवा तेवढा खर्च करायला तयार राहतात. ऐका, धर्मो रक्षिते रक्षितहा. धर्माचं आज आपण रक्षण केलं तर उद्या धर्म आपलं रक्षण करणार आहे. या दृष्टीनं हे धर्म रक्षणाचं कार्य आहे. हा धर्म मंडप आहे, हे धर्म कार्य आहे. संतांचं विचार आणि भगवंताचं चिंतन आपल्या मुखामध्ये यावं, याकरिता फार मोठा अट्टहास आहे. त्यामुळे फार मोठा दान धर्म इथपर्यंत केला जातो. मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर या ठिकाणी व्यासपीठ चालक आदरणीय श्री संत मानकोजी बोधले महाराज यांचे 11वे वंशज या ठिकाणी हरिभक्ती परायणे विवेक उर्फ बप्पा विठ्ठल बोधले यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. फार अधिकारी व्यासपीठ चालक आपल्याला प्राप्त झालेले आहेत. हे आपल्या गावचं फार मोठं भाग्य म्हणावं लागेल. या ठिकाणी मनापासून धन्यवाद. तसेच या ठिकाणी संपूर्ण आयोजक नियोजक सप्ताह कमिटी आणि त्याचबरोबर सप्ताहामध्ये दृश्य अदृश्य स्वरूपामध्ये ज्यांचं दातृत्व प्राप्त होत असतं त्यांचंही मनापासून धन्यवाद. उत्कृष्ट असे गायनाचार्य आहेत, उत्कृष्ट असे या ठिकाणी बंदोस्तानी असणारे आमचे जांबुवंत महाराज मृदुंगाचार्य आहेत. हे सर्व मंडळी एवढ्या गोड अशा पद्धतीने इथपर्यंत आहेत आणि आपल्या जीवनामध्ये हा लाभ प्राप्त झालेला आहे. मला वाटतं असं म्हणायला हरकत नाही, बहुत सुकृताची जोडी असं म्हणायला पाहिजे आपण. हे एका जन्माचं पुण्य मिळून होत नाही बाबा, याला अनंत जन्माचं पुण्य लागतं. एका जन्माच्या पुण्याईनं भगवंताचं नाव मुखात येईल हे शक्य नाही. आजी ऐका, एकदा देवाचं नाव मुखात यायचं म्हटलं तरी अनंत जन्माचं पुण्य लागतं. एकदा देवाचं नाव मुखात यायचं असेल तरी अनंत जन्माचं पुण्य लागतं. 3 वर्ष सलग आपल्या गावामध्ये हा भक्तीचा सोहळा साजरा होतो. किती जन्मांचं पुण्य साठलं असेल सांगा? अनंत जन्माचं. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. हो कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र कुळात पावन देशात जन्माला आलो आणि ही मातीची निसर्गाची पवित्रता आपल्याला प्राप्त झाली. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणांचा अभंग आहे. येवोनी संसारी मी तो एक जाणे हरी, नेनो अनिक काही धंदा, नित्य ध्यात से गोविंदा. अजी मी सुरुवातीलाच व्यक्त केलं की संत हे प्रयोजनात्मक जीवन जगतात. तुमच्या आमच्यासारखं सैरी विचाराचं जीवन जगत नाही. काही माणसांच्या जीवनात आजही त्यांना गैरसमज आहे की संतांमध्ये ना आमच्यामध्ये फार काही असं अंतर आम्हाला दिसत नाही. एक जर म्हटला का हो तुकोबारायांच्या पाठीमाग वैराग्याच्या बाबतीत जर कोणाचं नाव निघायचं असेल तर ते माझंच निघेल. काय म्हटलं? आता माणसाला स्वतःचं कौतुकही सांगावं लागतं का? नाही, तिथे स्वतःचं गुणगान गाणत बसतो, स्वकीर्ती सांगत बसतो. माझं असं आहे, माझं तसं आहे, माझं ते, माझं हे. फार लोकांना फार गोड वाटतं स्वकीर्ती स्वकौतुक, फार गोड वाटतं. परमार्थात सुद्धा बरं का, प्रपंचात तर राहतच राहतं.
एका ठिकाणी चहा प्यायला गेलो घरी गेल्यानंतर त्यांनी चहाचा कप दिला. म्हटले ताई या बसा. बसलोत. बसल्यानंतर चहा दिला हातामध्ये. चहाचा कप हातात घेतला. ताई इकडे इकडे काय झालं? हे किचन बर बर, हे बेडरूम बर, हे देवघर बर, ही गॅलरी बर, हा हॉल बर, हा वरचा आणि चहा तर पिऊ दे. अभिमान कशाचा? काय स्वकीर्तीचं वर्णन, किती गुणगान. नाही म्हणलं संत तुकाराम महाराजांच्या नंतर कुणाचा नंबर वैराग्याच्या बाबतीत तर माझा. म्हटलं का हो, 12 वर्ष तप करून आलोय. 12 वर्ष तप करून आलो. 12 वर्ष ऐका बर का, 12 वर्ष मी गावात पाऊल ठेवलं नाही. ऐका, 12 वर्ष तप करून आलोय. त्यामुळे त्यांच्या वैराग्यामध्ये माझंही फार मोठं वैराग्य आता निर्माण झालेलं आहे. झालं, ऐकून घेतलं. काय करणार, रामकृष्ण हरी म्हटलं. निघालं. दर्शन होतं, मंदिर होतं. मंदिरात रांग लागली होती दर्शनाची. निघालो दर्शनाला. आणि दर्शनाला रांगेत हे महाराज लागले. लागल्याबरोबर त्या ठिकाणी गर्दी झाली आणि धक्काबुक्कीची वेळ झाली. आणि चुकून या महाराजांना मागच्याचा धक्का लागला. ते तळपायाची आग मस्तकाला गेली. यांचं वैराग्य नाही कळालं का? तळपायाची आग मस्तकाला गेली. रांग मोडली आणि बाजूला झाले. अरे कळत नाही का तुला मी कोण आहे? कळत नाही तुला मी कोण आहे? तुला माहित नाही का माझा अधिकार काय? अरे 12 वर्ष तप केलं, सांगायची गरज काय? परमार्थामध्ये तुमचा अधिकार सांगायची गरजच पडत नाही. कारण परमार्थिक अधिकार सांगून प्राप्त होत नाही. बरं का, सांगून प्राप्त होत नाही. तुम्हाला आम्हाला वाटतं संतांमध्ये ना आपल्यामध्ये फार अंतर नाही. संत नवती जगा मानसाच्या सारखे. दिसणं समान होतं, सारखं होतं, सामान्य होतं म्हणून काही ते आपल्यासारखे झाले का? समुद्र नदी नोहे पैगा पाषाण म्हणून ये लिंगा. समुद्र नदी नोहे पैगा पाषाण म्हणून ये लिंगा. संत नवती जगा मानसाच्या सारीखे. 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 समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणून येलिंगा. संत नवती जगा मानसाच्या सारीखे. समुद्र नदी नव्हे पाषाण म्हणून येलिंगा. संत नवती जगा मानसाच्या सारीखे. वाजवा, मोकळ्या मनानं टाळी वाजवा माणसानं. अहो नाही तिथं तर उगाच टाळ्या वाजवताल. अमुक अमुक यांचा विजय असो, टाळी. वा वा वा. कीर्तनाधारी नामाची टाळी वाजवावी, का कंटाळा यावा? बाकीच्या ठिकाणी हजारो टाळी वाजवा, पुण्य शून्य. पण इथं वाजवलेल्या एका एका टाळीचं पुण्य प्राप्त आहे, लक्षात ठेवा. संतांनी तर हातापाया पडून सांगावं, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. करे टाळी बोला मुखी नाम. करे टाळी बोला मुखी नाम. करे टाळी बोला मुखी नाम. मुखी नाम. का नाही टाळी वाजवावी? कीर्तन असो किंवा नसो, सप्ताह संपला तरी, शेतात गेलात असाल, गावी गेला असाल, घरात असाल, कुठे कामाला असाल, कुठेही असा, किमान 10 मिनिटं टाळी वाजवा. किमान. लोकांनी वेड म्हटलं तरी चालेल चालेल, घेताल ऐकून? वा वा वा. वेड म्हटलं तरी अहो चालेल.
कारण परमार्थाकरिता वेडच व्हावं लागतं. वेडा झाल्याशिवाय भक्ती पूर्णत्वाला जात नाही बरं का. इथे लय शहाणं म्हणून जमत नाही. इथे भक्तीमध्ये संत स्वतः वेडे झाले. वेडा झालो 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 वेडियाच्या गावी आलो वेडियाच्या गावी आलो वेडियाच्या गावी आलो वेडियाच्या गावी आलो वेडा झालो 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 वेडा झालो. वेड म्हटलं तरी पण टाळी चुकवायची. असू दे असू दे. निवांत घरी जाताना वाजवा, आपल्याला काय काम आहे. ऐका, 10 मिनिटं टाळी वाजवा सलग 10 मिनिटं कुठेही असा. कारण हातामध्ये ॲक्युप्रेशर पॉइंट असतात आपल्या, ज्याच्यावरती दाब पडल्यामुळे शरीरामध्ये रक्ताभिसरण क्रिया चांगली होते. रक्ताभिसरण क्रिया चांगली होते. शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. शरीरामध्ये ब्लड फ्लो चांगला होतो. आणि आजी, शरीरामध्ये रक्ताभिसरण क्रिया चांगली झाल्या कारणानं शरीरातले असंख्य रोग नष्ट होतात. ही टाळीची ताकद आहे. फायदा सांगितलं काय टाळ्या वाजवायला लागल्या. वा 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 वा. इथं बिना फायद्याचं कोण आहे? इथे प्रत्येकाचा, आमचाही आणि तुमचाही फायदाच आहे ना, फायद्याकरिताच आहे. पण संत सुद्धा बिना फायद्याचं सांगतच नाही आपल्याला. आयुष्य घालवलं तुमच्या आमच्या उद्धाराकरिता, फायदा जाणून घेण्याकरिता. अरे काय भगवत चिंतनाचा फायदा आहे? संतांच्या जीवनाचं प्रयोजन ऐकल्यानंतर आपल्या ध्यानात येईल. संत प्रयोजन सांगतात. अरे आम्ही इथपर्यंत प्राप्त झालो. प्रपंचाचं दुःख संतांनाही लागलं नाही असं नाही बरं का, त्यांनाही लागलं. परंतु संत आपल्यालाही याची जाणीव करतात की आपण त्या संसाराचं दुःख माझं म्हणून घेतलं की त्याचा उद्वेग होतो. मुळात होतं काय, आपण जेवढं काही प्रपंचामध्ये सुख दुःख चांगलं वाईट जे काही मिळेल ते सगळं स्वतःवरती घेत चालतो. हे माझंच आहे, हे माझंच आहे, हे माझंच आहे. प्रपंचातल्या गोष्टी माझ्याच आहे, प्रपंचातली जागा माझीच आहे, प्रपंचातलं घर माझंच आहे, सगळं माझंच आहे. मुळात प्रपंच दुःखाचा नाही, प्रपंचाचं ममत्व दुःखाला कारणीभूत आहे. तुमच्या ध्यानात आलं का? माणसाला याची जाणीव झाली पाहिजे की इथपर्यंत प्राप्त करून दिलेला कोणीतरी वेगळा आहे आणि इथून घेऊन जाणाराही तोच वेगळा आहे. तुमचं आमचं काम काय आहे याची जाणीव फक्त माणसाला झाली पाहिजे. आलेला प्राप्त झालेला देह त्याच्या नामचिंतनातून सार्थकी लावायचा. वास याच्यापेक्षा व्यर्थ, याच्यापेक्षा वेगळं या जीवनामध्ये मी 500 एकर जमीन कमविन, 1000 एकर जमीन कमविन, जगाचा मालक होईन, असे आले किती गेले किती. जग जिंकण्याची ताकद अंतकरणामध्ये धरणारा सिकंदर होता. आपण अनेक वेळा हे उदाहरण ऐकत असतो. फक्त सिकंदरच नाही, असे किती सिकंदर झाले. सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही, आ तुका म्हणे जाती संपदा एवढी, सांगा
आता हे त्यांना कळतंय ज्यांना स्वर कळतोय, ज्यांना ताल कळतोय, ज्यांना स्वरही कळेना आणि तालही कळेना तेव्हा असे पात्र राहते. नेमकं चाललंय कधी कधी तर आम्हाला प्रश्न पडतो आमचा स्वर चुकला का काय, पण त्यांच्या ध्यानात येत नाही. हे कीर्तन झाल्यावर कळतं. विठ्ठल विठ्ठल कीर्तनात बसल्यानंतर थोडाफार स्वर कळावा, ताल कळावा, आनंद घेता येतो. आनंद. काही माणसांना किती चांगल्या रागात गाते, रागातच पाहते, रागात त्यांना कुठलाच सूर कळत नाही, कारण ते सुरातले नाही, त्या असुरातले राहते. त्यांना कुठला स्वर कळत नाही, ते हलत नाही, बोलत नाही, गुणगुणत नाही, टाळी नाही, प्रतिसाद नाही, काही फरकच पडत नाही, काही नाही, ते नुसते पाहत राहते. पण ऐका ऐका बरं का, कुणालाच कोणताच स्वर नको कळू द्या, पण एक स्वर मात्र प्रत्येकाला कळतो. स्वर न कळणाऱ्याला सुद्धा कीर्तनातला एक स्वर मात्र नेमानं कळतो. ज्ञानेश्वर टाळ्या वाजवा. काय आनंदात. आता म्हटलं होतं का टाळी वाजवा, पहिले ठेक्याला टाळी पकडते, झालं एकदाच. वा, एवढा स्वर मात्र पक्का ध्यानात नाही. विठाल विठाल प्रपंचाचं ममत्व दुःखाला कारणीभूत आहे. हे माझं जे म्हणणं आहे ते माझं म्हणणंच दुःखाला कारणीभूत आहे. संतांनी आपल्याला याच्यावरती सुद्धा फार चांगल्या परीने उपदेश केलेला आहे. तुम्ही दुःख जर नको असेल तर ममत्व कमी करा. कोणाकोणाला प्रपंचाचं दुःख नको आहे. अरे हा संसार संसार म्हणतो ना आपण, दोघा जीवाचा विचार देतो सुखाला नकार आणि दुःखाला होकार. आपण रोज गातो नाही संसाराची कडे. अरे किती दुःख आहे प्रपंचाचं, किती दुःख आहे, सुटत कुणालाच नाही. पण दुःख सांगितल्याशिवाय मात्र राहत नाही. तुला काय सांगू अगं, तुला काय सांगू अगं, तुला तुझं बरं, माझं दुःख फार मोठं. वाटतं ना दुःख नकोय, वाटतं ना दुःख नकोय. ऐका, हे ममत्वच सोडून द्या. काय करा, ममत्वच सोडून द्या. एक शिष्य गुरुजींकडे गेला. गुरुजी 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 फार वेदना होत आहेत, फार त्रास होतोय, फार संकट. अहो किती जीवनात संकट आहेत, आयुष्यात किती अडचणी आहेत, या संसारानं किती दुःख द्यावं. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. किती दुःख द्यावं या संसारानं. बास झालं, वैताग आला आता. आता मात्र कंटाळलो, बास झालं, आता सहन होत नाहीये दुःख. गुरुजी काहीतरी करा आणि मला या संसारापासून सोडवा. काय म्हटला, काहीतरी करा आणि मला या प्रपंचापासून सोडवा, या दुःखापासून सोडवा. गुरुजी हसले. हसल्यानंतर त्या ठिकाणी म्हटलं ठीक आहे सोडवतो तुला, पण चल जरा माझ्यासोबत फेरफटकारा मारायला. सोबत घेतलं त्या शिष्याला आणि बाहेर जरा हवेमध्ये फेरफटकारा मारायला निघून गेले. चालता चालता एक काटेरी झाड दिसलं आणि त्या काटेरी झाडाला या गुरुजींनी मिठी मारली. काटेरी झाडाला काय केलं, जोरात आलिंगन दिलं आणि जोरात गच्चत ते काटेरी झाड पकडून धरलं. काटे टोचू लागले, वेदना होऊ लागल्या आणि गुरुजी मोठ्यानं ओरडू लागले, अरे अरे इकडे ये आणि पटकन मला या झाडापासून सोडव रे. अरे हे काटे टोचतायत मला, अरे दुःख होतंय, वेदना होतायत, त्रास होतोय, लवकरात लवकर मला या झाडापासून सोडव. शिष्य म्हटलं, गुरुजी तुम्ही ज्ञानी आहात म्हणून आम्ही तुमच्या शरणांगतीमध्ये आलो आणि तुम्ही तसे वेड्यासारखे करायला लागले, आम्ही जायचं कुठे. असं करू नका म्हणले. अहो माझ्या डोळ्यानं मी पाहिलं, तुम्ही त्या जाऊन झाडाला पकडलं, झाडाने नाही तुम्हाला धरलं.
मी पाहिलं स्वतः, तुम्ही जाऊन त्या झाडाला आलिंगन दिलं, झाडने तुमच्या जवळ आलं. गुरुजींनी हात सोडला, मिठी सोडली आणि शिष्याच्या जवळ आले, खांद्यावरती हात ठेवला आणि उत्तर दिलं, दादा तुझ्याही जीवनाचं हेच झालं. अरे संसाराने तुला नाही, तूच त्या संसाराला धरून ठेवलं. माझं माझं माझं, मला मला मला, हे मला ते मला, हे माझं ते माझं झालं ना. एका आजीला म्हटलं चला आता पंढरपूरला. म्हणजे किती आपण प्रपंचाला धरून ठेवलं ते सांगते मी, ममत्व आपलं प्रपंचाबद्दल किती आहे ते सांगते मी. चला म्हणलं पंढरपूरला. बा झाला आता सून आली, झाल्या आता तुमचा प्रपंच झाला, सगळं झालं, मुलाचा प्रपंच सुरळीला लागला, झाल्या निवांत. कारण महिला मंडळांची हीच भावना आहे, एकदा सून आली की मग मी. खरंच मोकळ्या होता का? प्रामाणिकपणे खरं मोकळ्या होता? उलट होता त्याच्यापेक्षा अजून अडकून बसता. हा संसार कुणालाच सोडत नाही. काही नाही, आतापर्यंत ती आजी सांगायची पंढरपूरला जाताना, सूनबाई येऊ द्या हो, एकदा सून आली की मी पंढरपूरला जायला मोकळी, आळंदीला जायला मोकळी, एकदा सून येऊ द्या. आली ना सून, आली आली सूनबाई आली, सगळं सुरळीत चालू झालं. म्हटलं चला आता पंढरपूरला. आता मुलाचा प्रपंच चांगला झाला, मुलाचा प्रपंच सुरळीत लागला, नातवंड सगळी सगळी व्यवस्थित रांगेला लागली, सगळं व्यवस्थित. चला म्हणलं आता चला पंढरपूरला. आजी म्हटली ताई अगदी माझ्या मनातलं बोलला. अहो किती वर्षापासून इच्छा होती हो माझी पंढरपूरला जाण्याची, किती वर्षापासून माझी इच्छा होती वारी करण्याची, आज ती पूर्ण होईल. चला म्हटलं आता झालं ना, आता बोलण्यात वेळ घालू नका, चला पटकन, हा बॅग भरायला घ्या चला. आजी म्हटली ताई अगदीच माझ्या मनातलं बोलला, मला फार इच्छा होती हो पंढरपूरला येण्याची, पण हा पण काय आपल्या परमार्थाला पुढे जाऊ देत नाही, हा पण आपल्याला पाठीमागं ओढल्याशिवाय राहत नाही. म्हटलं पण बिन काही सांगू नका. काय झालं? फार इच्छा आहे माझी पंढरपूरला, आळंदीला येण्याची, वारी करण्याची, भगवंताचं दर्शन घेण्याची, पण म्हटलं पण काय, नातूच माझ्याशिवाय राहत नाही. आता खरं सांगा, नातू आजी शिवाय राहे ना का आजीलाच प्रपंच सुटे ना. मुळात आपल्या अंतःकरणामध्ये तो प्रपंचाचं ममत्व इतकं वाढवलेलं आहे, हे माझं आहे, ते माझं आहे, ते माझ्याशिवाय कोण करेल, आणि माझ्याशिवाय काय होईल, आणि माझ्याशिवाय कसं, काही राहत नाही. कुणासाठी थांबला हा प्रपंच सांगा ना. टाकून पळती रांडा पोरे, वाटतं फक्त माणसाला, ऐका, वाटतं फक्त माणसाला मी नसेल तर काय, मी नसेल तर काय. हे जग आहे बाबा, जग. एकाच्या घरात जातं, दुसऱ्याचा चिवडा खातं, तिसऱ्याच्या गाडीत